रवी न्यूज 9 मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी रविवारच्या मन की बातलाच आपल्या देशवासियांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या। त्या शुभेच्छाच्या दिवशीच माझ्या मनामध्ये शुभ संकेत जो आहे तो शुभ संकेत उमटला, कारण का मला खात्री होती की देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे आदरणीय वनमंत्री गणेश नाईक साहेब आणि देशाचे वनमंत्री आदरणीय भूपेंद्र यादव साहेब हे निश्चितपणे लोकभावना, आपली असणारी धार्मिक रूढी परंपरा, आपला इतिहास आणि त्याचबरोबर लोकशिक्षण ही एक चळवळ आहे। आज हा निर्णय जो घेतला गेलेला आहे केंद्र सरकारनं की या माध्यमातून आपल्या असणाऱ्या वन खात्यानं लोकशिक्षणाच्या असणाऱ्या बाजूतनं आपल्याला परत एकदा नागराजाच्या प्रदर्शनाची जी वाट आहे ती वाट मोकळी करून दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपली जी धार्मिक आख्यायिका आहे, आपली जी धार्मिक परंपरा आहे, आपला जो पूर्व इतिहास आहे, समर्थ रामदासांपासून ते गोरक्षनाथ महाराजांपर्यंत अंबामातेच्या असणाऱ्या आशीर्वादाच्या जोरावरती आपली जी परंपरा आहे की जी परंपरा हजारो वर्षापूर्वीची आहे, या परंपरेला परत एकदा उजाळा मिळावा, लोकांना ती कळावी, युवकांना ती कळावी आणि तशा पद्धतीने आपल्या असणाऱ्या समाजामध्ये काही अपभ्रंश झालेला आहे की नागराजाला कुठेतरी इजा होते किंवा तिथे दुखापत होते। तिथे या निमित्तानं माझं आव्हान आहे महाराष्ट्रातल्या आणि जगातल्या असणाऱ्या सर्व पर्यटकांना, असणाऱ्या सर्व भाविकांना की इथे येऊन बघावं। आपल्या सख्या भावापेक्षा जास्त प्रेम, परिवारातला एक सदस्य म्हणून नागराजाला इथली लोक जी आहेत ती त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे एक वेगळं अनन्य साधारण अशा पद्धतीने स्थान आहे। त्यामुळे हे जे असणारं नातं जे आहे ते नातं परत एकदा उजागर व्हावं आणि या माध्यमातून आमचं असणारं जे धार्मिक असणारा जो आज मितीपर्यंतची रूढी परंपरा आहे ती परत एकदा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी टाकलेलं केंद्र सरकारचं एक ऐतिहासिक पाऊल आहे। हिंदू रूढी परंपरा, हिंदू असणाऱ्या धर्माचं आचरण, संस्काराचं आचरण हे करणं आणि ते करवून घेणं हा आपला घटनादत्त अधिकार आहे। आर्टिकल 25 and 26 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन स्टेट्स इट इज अवर फंडामेंटल राईट। त्यामुळे हा असणारा जो घटनादत्त अधिकार जो आहे तो घटनादत्त अधिकार आपल्याला मिळवून देण्यासाठी देशाचे असणारे कणखर गृहमंत्री आदरणीय अमित शाह यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत। माझे बंधू आदरणीय धैर्यशील माने साहेब, आमचे खासदार, त्यांनी सुद्धा लोकसभेमध्ये हा विषय धसास लावला, मी विधानसभेमध्ये हा विषय लक्षवेधीच्या माध्यमातून धसास लावला। आमचे दुसरे सहकारी आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांनी हा विषय जो आहे तो अनेक पटलावरती मांडला आणि त्याचा असणारा एक परिपाक आहे की आज केंद्र सरकारच्या माध्यमातून लोकशिक्षणाच्या माध्यमातून, धार्मिक शिक्षणाच्या माध्यमातून परत एकदा एक अत्यंत महत्वपूर्ण असं ऐतिहासिक पाऊल हे केंद्र सरकारने टाकलेलं आहे। माझी विनंती आहे शिरावासियांना, 32 शिरावासियांना, सर्व नागराजाच्या भक्तांना संयमपणानं, संयमानं, अत्यंत सन्मानानं असणारे जे वन खात्याचे जे आदेश आहेत त्याचं काटेकोर पालन करावं, कारण का आपल्याला एक खूप मोठ्या पद्धतीनं एक इंटरनॅशनल टुरिस्ट डेस्टिनेशन ज्याला आपण आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ म्हणून या असणाऱ्या शिरा नगरीला, 32 शिरा नगरीला आपल्याला या निमित्तानं स्थान मिळवून द्यायचं। जगातले असणारे सर्व भाविक, जगातले असणारे सर्व श्रद्धाळू, जगातले असणारे सर्व नागप्रेमी औत्सुक्यानं हित यावेत आणि ह्या माध्यमातून या असणाऱ्या नगरीला अनन्य साधारण अशा पद्धतीचं महत्व मिळावं आणि जगामध्ये ह्या नगरीचं एक वेगळ्या अशा पद्धतीच्या सन्मानानं नाव घेतलं जावं, आर्थिक स्तर वाढावं, यासाठी प्रत्येकानं संयम राखावा, एवढी मी इथं या निमित्तानं विनंती करतो।